नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जनमत लाईव्ह. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण दिल्लीमध्ये शेतकऱ्यांची आंदोलनं पाहिली होती, परंतु या आंदोलनाची तुलना करेल असं एक मोठं आंदोलन आपण नागपूरमध्ये पाहिलं. बच्चू कडू यांच्या माध्यमातून शेतमजूर, शेतकरी, शेतकऱ्यांची कर्जमाफी अनेक महत्त्वाच्या अशा विषयावरती हे एक आंदोलन उभा करण्यात आलेलं होतं. आणि या आंदोलनाला सरकारचाही विश्वास बसणार नाही, राज्यातील जनतेचाही विश्वास बसणार नाही किंवा शेतकऱ्यांनी अपेक्षा केली नव्हती असा एक मोठा प्रतिसाद, मोठा पाठिंबा मिळाला. अनेक शेतकरी संघटना, अनेक राजकीय पक्षाचे नेते, वेगवेगळ्या जाती धर्माचे शेतकरी या ठिकाणी एक झाले आणि एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभं राहिलं. आंदोलन उभं राहिल्यानंतर कर्जमाफी केल्याशिवाय किंवा कर्जमाफी झाल्याशिवाय हे आंदोलन मागं हटणार नाही अशा प्रकारचं एक पवित्र आंदोलनकर्त्यांमध्ये होता, बच्चू कडू यांच्यामध्ये होता. आणि याच्याच संदर्भातील बैठक पार पडली, सरकारने तारीख जाहीर केली आणि आंदोलन आता काहीशी शमलं. मग हे आंदोलन जे झालं, या आंदोलनाला यश आलं की अपयश आलं अशा प्रकारच्या मोठ्या चर्चांना उधाण आलं. बऱ्याच साऱ्या जणांच्या माध्यमातून या आंदोलनावरती टीका-टिप्पण्या केल्या. अक्षरशः बच्चू कडू यांच्या शेतकऱ्यांविषयी असलेल्या तळमळीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केले. ते सरकारला विकले गेले किंवा सरकारने त्यांची सेटलमेंट केली, असे अनेक सारे आरोप आता त्यांच्यावरती करायला सुरू झालेले आहेत. या आंदोलनाचं श्रेय लाटण्यासाठी काही विविध लोकांच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले होते, ते देखील आता या ठिकाणी काहीशे नाराज होताना दिसत आहे. मग या सर्व परिस्थितीमध्ये शेतकरी मात्र बिचारा संभ्रमात पडलाय की नेमकं आपल्याला काय मिळालं, यश आलं की अपयश आलं. मित्रांनो, याच्याच बद्दलची मला जी काही समजली ती माहिती किंवा याचं यश आणि अपयश हे आज आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आंदोलनाचं यश म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. कुठलंही सरकार असलं तरी एका दिवसामध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही, कारण सरकारची असलेली प्रतिमा, त्यांचा असलेला एक दर्जा हा जर या आंदोलनामुळे जर समजा लगेच ताबडतोब आजच आम्ही कर्जमाफी करतोय अशी जर घोषणा केली असती तर येणाऱ्या निवडणुकीला या सरकारला सामोरं जाणं अक्षरशः अवघड झालं असतं. कारण एका आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती जर कर्जमाफीची जर घोषणा झाली तर सरकार कुठंतरी नमलं हा एक संदेश या ठिकाणी गेला असता. आणि खरंच जर कर्जमाफी झाली असती तर 100% हे या आंदोलनाचं यश असतं. मग हे आंदोलन अपयश आलं का? नाही मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर गेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या वेळी विविध मागण्या बच्चू कडू यांच्या माध्यमातून करण्यात आल्या. तब्बल 22 मागण्या करण्यात आलेल्या होत्या. याच्यामधील फक्त दिव्यांगाचं अनुदान ही एक वाढ करण्यात आलेली होती, परंतु आम्ही समिती कर्जमाफीसाठी गठीत करणार आणि गठीत केलेली आहे हे फक्त तोंडीच सांगण्यात आलेलं होतं. याचा GR ज्यावेळेस हे आंदोलन उभं राहिलं त्या तारखेला म्हणजे 30 ऑक्टोबर 2025 रोजी या ठिकाणी काढण्यात आला. हे सगळ्यात मोठं पहिलं यश या आंदोलनाचं. कारण हे जर आंदोलन उभं राहिलं नसतं तर अभ्यास करण्यासाठी जी समिती गठीत केली आहे ती सुद्धा केली गेली नसती. आता समिती गठीत केली, त्याचा काय, किती समिती गठीत करून हा अभ्यास करणार आहे, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये डाटा देणार आहे आणि तिथून पुढच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी करत असताना आज आपण पाहिलं की लाडकी बहीण योजना राबवली, जर राबवली नसती तरी सरकारला प्रॉब्लेम आहे. उद्या लाभार्थी कमी केले तरी सरकारवरती टीका होईल. उद्या हप्त्यामध्ये वाढ केली तरी टीका होणार आहे. उद्या हप्ता कमी केला तरी टीका होणार आहे. कारण विरोधकाला, राजकीय पक्षांना त्याचं एक कुठलं ना कुठलं तरी पॉईंट शोधून श्रेय घ्यायचं असतं. आता याच्यामध्ये कर्जमाफी करत असताना जर चुकीची लोक जर याच्यामध्ये समाविष्ट झाले, कारण बऱ्याच साऱ्या केसेस अशा आहेत, 2015 ते 17ची कर्जमाफी असेल किंवा 2019ची कर्जमाफी असेल, असे लाखो शेतकरी निदर्शनास आले येत की जे शेतकरी बँकांकडून कर्ज घेऊन आपल्या गोरगरीब शेतकरी बांधवांना व्याजाने टक्क्यावरती पैसे देतात आणि असे जे काही हे गैरफायदा घेणारे शेतकरी आहेत हे वेळोवेळी शेतकऱ्यांची लूट करतात आणि सरकारकडून फायदा घेतात. याच्यावरती लेखी पुरावे, याच्या संदर्भातील खूप सारी माहिती सरकारला यापूर्वी सुद्धा सादर करण्यात आली. 2019मध्ये सुद्धा याच्यामध्ये असे शेतकरी अपात्र करावेत अशी मागणी करण्यात येत होती, परंतु फक्त इन्कम टॅक्स भरणारे, नोकरदार, पेन्शनवाले हे ते क्रायटेरिया राहून त्याच्यामधून सुद्धा ते शेतकरी कुठंतरी वाच. मग ही कर्जमाफी करत असताना खरोखर गरजेचा जो शेतकरी आहे, ज्याची खरंच कर्ज ती पीक कर्ज आहेत, पिकाच्या प्रकारानुसार घेतलेली कर्ज आहेत, क्षेत्राच्या जमिनीच्या मर्यादेनुसार घेतलेले कर्ज आहेत, या सर्व प्रकारानुसार ते कुठंतरी आता अभ्यास वगैरे केला जाईल. जो काही अभ्यास करेल ते त्या समितीला माहिती आहे, परंतु एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली आहे. समिती गठीत करण्यात आली हे पहिलं या आंदोलनाचं यश आहे. याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं होतं की आंदोलन होणार याच दिवशी म्हणजे
29 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यामधील छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे दोन्ही जिल्हे अतिशय मोठ्या प्रमाणात बाधित झालेले जिल्हे होते. 1 रुपयाही या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा मिळालेला नव्हता. ताबडतोब सरकारच्या माध्यमातून हा प्रस्ताव जो 16 ऑक्टोबर 2025 रोजी पाठवण्यात आलेला प्रस्ताव तब्बल 13 दिवसापासून सरकारकडे पडून होता, तो एका दिवसात तो मंजूर करण्यात आला आणि वर्धा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 3 जिल्ह्यासाठी 913 कोटी रुपयाची नुकसान भरपाई त्या GRच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली. आता हा विषय इथं संपला नाही. याच्या व्यतिरिक्त पुढचा विषय होता अमरावती जिल्ह्याचा. अमरावती विभागामध्ये सर्व जिल्ह्याला, वाशिम असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल, या 4ही जिल्ह्याला नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती. अमरावतीमधील जिल्हे औषधबाधित पूर्णतः बाधितमध्ये समाविष्टही करण्यात आले, परंतु 1ही रुपया अद्याप अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अशी मोठी मदत म्हणून जाहीर करण्यात आलेला नव्हता. तब्बल एकाच दिवसामध्ये म्हणजे काल 30 ऑक्टोबर 2025 रोजी 1110 कोटी रुपयाच्या आसपासची रक्कम, याच्यामध्ये फक्त अतिवृष्टी बाधितच नाही तर याच्यामध्ये सततच्या पावसाच्या अनुदानामध्ये बाधित झालेले शेतकरी सुद्धा, म्हणजे 25 मिलीमीटर पाऊस, 3 लगातार 5 दिवस असा जो काही त्याचा क्रायटेरिया आहे, त्या क्रायटेरियामध्ये बसलेले शेतकरी सुद्धा याच्यामध्ये पात्र करण्यात आले आणि 1110 कोटी रुपयाची रक्कम ही एका GRच्या माध्यमातून एका दिवसामध्ये अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वितरण करण्यासाठी मंजुरी दिली, ज्याच्यामध्ये रब्बीचं हेक्टरी 10,000 रुपयाचं अनुदान आणि 5,700 कोटी रुपये हे 5,800 रुपये प्रति हेक्टरच्या मर्यादेमध्ये तब्बल 5 लाखाच्या आसपास शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आले. याच्या व्यतिरिक्त छोटे मोठे GR या ठिकाणी काढण्यात आले. दुसरा महत्त्वाचा असा विषय, रब्बीच्या अनुदानावरती गेल्या काही दिवसापासून कोणीच बोलत नव्हतं. फक्त दिलं जाणार, आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे, 8,500 रुपये प्रति हेक्टर वाढतोय, लवकरच मदत जाईल वगैरे वगैरे चालू होतं. पण रब्बीचं अनुदान कधी दिलं जाणार, त्याच्यासाठी निधीची तरतूद, मंत्रिमंडळाची मंजुरी, GR अद्याप कुठल्याही घटना घडत नव्हत्या. आणि अखेर याच आंदोलनामुळे आणि या बाबीचा वाढता रोष शेतकऱ्यांमध्ये वाढू नये म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 10,000 कोटी रुपयाच्या निधीच्या वितरणाला मंजुरी दिली. त्याचा काल 166 कोटी रुपयाचा GR, पहिला GR हा निर्गमित करण्यात आला. समजा आज एखादा येऊ शकतो, उशिरापर्यंत येऊ शकतो किंवा सोमवारी येईल, पण येत्या 15 दिवसामध्ये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप केले जातील अशी माहिती त्याच्यामध्ये देण्यात आली. मग आता सध्याच्या परिस्थितीला काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नुकसान झालेल्या परिस्थितीमध्ये जर समजा एक शेतकरी म्हणून विचार केला आणि कर्जमाफी जर झाली, आता सध्या राज्यातील 283 तालुक्यामध्ये कोणत्याही बँकेला कर्ज वसुली करण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे, सर्व बँकांना, की कुठल्याही शेतकऱ्यांची या बाधित तालुक्यांमध्ये कर्ज वसुली करायची नाही. आता कर्ज वसुलीला मनाई करण्यात आलेली म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला बँकेकडनं कर्ज मागता येणार नाही किंवा वसुली करता येणार नाही. त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, तशा तक्रारी बँकावरती दिल्या जाऊ शकतात. बऱ्याच शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आलेल्या होत्या, नंतर त्याच्या पुढे काही अशा कारवाया करण्यात आल्या. आता कर्जाची वसुलीच जर केली जाणार नसेल आणि जर कर्जमाफी जर होणार असेल तर व्याजाचा डोंगर असेल किंवा कर्ज असेल, याचा शेतकऱ्यांना सध्या तारीख अर्थ काही देणं घेणार आहे. पण जर सध्या हा रबी हंगाम हा हातात आणण्यासाठी किंवा पुढच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी जर अनुदान हातात मिळालं तर ते फायद्याचं आहे. आणि तेच या सर्व जे काही शेतकऱ्याचे नेते गेले होते त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं, अगदी शेतकऱ्यांना सुद्धा समजणारी बाब, त्याच्यामुळे त्यांनीही मान्य केलं आणि हे आंदोलन कुठंतरी आता या मागण्यांवरती थांबवण्यात आलं. म्हणून एकंदरीत ही जे काही मीटिंग झाली किंवा हे जे काही आंदोलन झालं, हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी सध्या तरी यशस्वी झालं. आता समजा उद्या घटित केली समिती किंवा कर्जमाफी वगैरे नाही केली, शेतकरी तर कर्ज भरणारच नाही, कारण कर्जमाफीचं तर आश्वासन दिलेलं नाही ना, कर्जमाफीचं वेळापत्रक सांगितलं, टाइम झाले. आता आज जे आंदोलन उभं राहिलं किंवा यापूर्वी जे आंदोलन उभं राहिलं, या आंदोलनाचं फलित काय हे शेतकऱ्यांना कळालेलं आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये जर समजा काही खोटं झालं, उन्नामेटा जर काही झालं, तर पुढे याच्यापेक्षा तीव्र क्षमतेने आंदोलन उभं केलं जाऊ शकतं. हा एक या ठिकाणी आता मिळालेला सबब आहे. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारच्या हे जे काही असतं, राजकीय बाबी ज्या असतात, प्रत्येकाला प्रत्येकाचा स्वार्थ असतो. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, आंदोलन सुरू झालं म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी तळमळीने आलेले लोक कमी असतात. बच्चू कडूवरती आक्षेप घेणं म्हणजे तो शेतकरी नाही. माझ्या मते कुठलाही पक्ष असू, कुठलीही पार्टी असू, ते प्रत्येक संघटनेत फिरतात, परंतु त्यांची मागणी ही फक्त दिव्यांग, मेंढापाळ, शेतमजूर आणि शेतकरी असते. मी काय त्यांचं समर्थन करत नाही, त्यांच्या पक्षाचं नाही, परंतु जर कुणी शेतकऱ्याविषयी तळमळीनं जर काम करत असेल, मग ते रविकांत तुपकर असतील, बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, या सर्व लोकांना आपण आपल्यावरती उपकार आहेत म्हणून त्यांचा आदर करणं गरजेचं असतं.
त्याच्यामुळं काय झालं याच्यावरती ताबडतोब न समजून घेता रिॲक्शन देणं कुठंतरी चुकीचं आहे. झालेल्या आंदोलनाला यश मिळाले आणि जर याच्यामध्ये जरी काही आणखीन असेल तर याच्या दुपटीने आंदोलन उभं करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि हेच आपण समजलं पाहिजे. हे तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.